नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे कामदा एकादशी आणि या एकादशी दिवशी तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं उद्याचं वर्तन असलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे आणि काय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे, ह्याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी असा एक तुम्हाला उपाय सांगणार आहे जो तुम्हाला कामदा एकादशी दिवशी करून भगवान विष्णूंना प्रसन्न करता येतं. कामदा एकादशी या दिवशी उपवास केला जातो. पण काही लोकांना जर उपवास करणं जमत नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही फक्त भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी त्यांची पूजा, नामस्मरण हे देखील केलं तरी चालेल. कामदा एकादशी ही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे आणि धर्मामध्ये, शास्त्रामध्ये तिला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही एकादशी केल्याने तुमच्या घरी सुख समृद्धी नांदत असते आणि भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती प्राप्त होत असते. कामदा एकादशीचे व्रत पूर्ण करून तुम्ही घरामध्ये सुख समृद्धी आणू शकता. या एकादशीने तुमच्या सर्व पापांचा नाश होत असतो आणि तुमच्या पदरामध्ये पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू यांची आणि माता लक्ष्मी यांची तुम्हाला प्रार्थना करायची असते, पूजा करायची असते. तर कामदा एकादशी दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून पहिल्या गंगाजलने आपल्या स्नानाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं जल मिसळून अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आपल्या घराची साफसफाई या दिवशी आठवणीने करायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. या दिवशी तुमचं अंगणामध्ये रांगोळी आणि उंबऱ्यावरती तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे, कारण ही सर्व तयारी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी करायची असते. असं म्हटलं जातं की कामदा एकादशीचं हे व्रत ज्या पण घरी केलं जातं तिथे माता लक्ष्मी ही दिवसातून एकदा तरी येत असते आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही अनंत दिवस वास करत असते. त्यामुळे कामदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे आणि या एकादशी दिवशी तुम्हाला हे व्रत नक्की करायचं आहे. भलेही तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, पण तुम्ही या एकादशीचे काही नियम आहेत, खाण्यापिण्याचे काही नियम आहेत, ते पाळून ही एकादशी दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजापाठ तर नक्कीच करू शकता. याने सुद्धा भगवान विष्णू, माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यानंतर तुम्हाला नित्याची देवपूजा आहे ती करायची आहे. सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी माता या दिवशी त्यांची देखील नित्यनेमाने तुम्हाला पूजा करायची आहे. मित्रांनो, तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या समोर एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये 2 वेलची आणि 2 लवंगा टाकून असा दिवा तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला माता तुळशीला अर्पण करायचा आहे. त्यानंतर या दिवशी तुळशी मातेमध्ये तुम्हाला जे निरसं दूध असतं ते टाकायचं आहे. तुळशीला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा माता तुळशी ही प्रसन्न होत असते. लक्षात घ्या मित्रांनो, उद्या कामदा एकादशी आहे, त्यामुळे चुकूनसुद्धा तुळशीची पानं तोडू नका, तुळशीच्या फांद्या तोडू नका. उद्याच्या दिवशी नखं कापायची नाहीत, केस कापायचे नाही, कारण एकादशीला हे सर्व वर्ज्य असते. घरामध्ये मांस, मच्छी, मदिरा या सगळ्यांचं सेवन तुम्हाला उद्याच्या दिवशी टाळायचं आहे. घरामध्ये अत्यंत शांतता ठेवायची आहे. नामस्मरण करायचं आहे. तुमच्या इष्टदेवता असेल, कुलदेवता असेल, माता लक्ष्मी असेल यांचं नामस्मरण उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि एकदम पवित्र असं वातावरण तुम्हाला घरामध्ये ठेवून त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा या दिवशी तुम्हाला लावायचा आहे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे भगवान विष्णू आपल्यासमोर उभे आहेत असं मानून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दीप दान करून यायचं आहे. कामदा एकादशी दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे किंवा बालाजी मंदिर असेल तिथेही तुम्ही जाऊ शकता. माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. माता लक्ष्मीला नैवेद्य, फूल, धूप दाखवून तिची पूजा तुम्हाला घरी करायची आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल त्यांनासुद्धा तुम्हाला फूल, अक्षदा, गंध वाहून त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे. भगवान विष्णू यांना तुम्हाला पिवळ्या कलरची मिठाई ही अर्पण करायची आहे. यामुळे देखील भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. विष्णू सहस्त्रनाम, विष्णूंचे जे काही मंत्र आहेत, जप आहे ते तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्यानंतर माता तुळशींना देखील त्यांचा जो काही जप आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी तुळस, जिची पानं किंवा तुळशीची माळा असेल या दिवशी तुम्ही नक्की अर्पण करा. तुमची मोठ्यातली मोठी, कितीही मोठी जरी मनोकामना असेल तर ती पूर्ण होत असते.
कारण भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जर तुम्ही कामदा एकादशी दिवशी तुळशीची माळा जर भगवान विष्णूंच्या चरणावरती गळ्यात अर्पण केली तर तुमच्यावरती भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. आणि यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचा आशीर्वाद तुमच्याशी एकत्रितपणे तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे तुमचं जीवन हे सुधारणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती यांची भरभराटी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. उद्या कामदा एकादशी आहे, त्यामुळे लसूण, मसालेदार पदार्थ या सगळ्यांचं सेवन तुम्हाला करायचं नसतं. अगदी सात्विक साधं भोजन तुम्हाला खायचं आहे. दही असेल, दूध असेल, फळभाज्या असतील किंवा फळे असतील यांचं सेवन तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे. असं सांगितलं जातं की एकादशी दिवशी तुम्हाला तांदूळ किंवा भात हे खायचे नसतात. एकादशीला भगवानाच्या वरती तांदूळ देखील तुम्हाला टाकायचे नसतात. त्यामुळे तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला ज्या पाळायच्या आहेत. अन्न आणि जल या दिवशी कुणाला तरी दान केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे मित्रांनो, उद्याच्या दिवशी उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोणाला जरी तर तुमच्या हातून पाणी किंवा अन्न हे जर कोणाच्या हातून तुम्ही तुमच्या हातून कोणाला तरी दिलं किंवा दान केलं उद्याच्या दिवशी तर त्याचं अत्यंत लाभदायी फळ तुम्हाला मिळणार आहे. जर योगायोगाने तुमच्यासमोर कोणी भुकेला किंवा तहानला उभा असेल तर उद्याच्या दिवशी नक्की त्याला पाणी पाजा. कदाचित ही देवाचीच कृपा असेल की तुमचं भाग्य उजळवण्यासाठी, तुमच्या हातून पुण्य कुठेतरी होण्यासाठी कोणीतरी उद्या तुमच्यासमोर उभं राहील आणि तुम्हाला त्याला पाणी, अन्न यापैकी काहीही जे असेल ते तुम्हाला दान करायचं आहे. त्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होणार आहेत आणि तुमची हर एक मनोकामना पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला उद्या ब्राह्मणांना दानदक्षिणा दिल्यानंतरसुद्धा तुम्हाला या कामदा एकादशीचं पुण्य फळ हे लवकर मिळत असतं. त्यामुळे मित्रांनो, जे काही जरूरतमंद लोक आहेत त्यांना दान करा, ब्राह्मण लोकांना दान करा. त्यामुळे तुमच्या सर्व जीवनातील समस्या हे दूर होत असतात. धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा दान आणि दानधर्माला ज्ञान यांना खूप असं महत्त्व आहे. त्यामुळे काय होतं की सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये येत असते, आपल्या घरामध्ये वास करत असते आणि आपली सगळी कामं ही व्यवस्थित चालू होत असतात. आपल्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान आपल्याला मिळत असतं. आणि त्यामुळे तुम्ही या दिवसामध्ये पाणी दान केलं, अन्नदान केलं तर ते तुम्हाला खूप फायद्याचं आणि फलदायी तुम्हाला ठरणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त करू शकता. दान धर्म केल्याने सुद्धा भगवान विष्णू हे खूप लवकर प्रसन्न होत असतात. कारण की आपलं जे काही पाप आहे ते दान धर्म केल्यानंतरच आपल्याला कमी करायचं असतं किंवा कमी होत असतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे निस्वार्थ भावाने या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. रात्री भगवान विष्णूंच्या समोर एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये 2 वेलची, लवंगा टाकून असा जर दिवा लावला तर तुम्हाला हरच्याही मनोकामना त्यांना मागितली तर ती पूर्ण होत असते. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी तुम्हाला काही असे उपाय करायचे आहेत की जेणेकरून भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. भगवान विष्णूंच्या आवडीचा प्रसाद असेल, आवडीचं फळ असेल, फूल असेल हे त्यांना तुम्हाला देऊन त्यांची मनच्याही इच्छा त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यांच्या आवडीचे जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत त्यांचं जपन तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचा जप, नामस्मरण आणि त्यांना जे काही आवडीचा आहे भोग तो दिला तर भगवान हे लवकर प्रसन्न होत असतात. आणि आपलं जे कर्म आहे, जी आपली बोलीभाषा आहे, इतरांबद्दल आपले जे काही विचार आहे ते जर आपण पवित्र ठेवले तर मला वाटत नाही तुम्हाला कुठल्याही उपायाची किंवा तोटक्याची काही गरज पडणार आहे. कारण हे जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सारं काही आपणआप व्यवस्थित आणि सुरळीत चालायला लागेल. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या भाग्यामध्ये जर वृद्धी करायची असेल तर या दिवशी नक्की तुम्ही हे उपाय करा. आणि तर मित्रांनो, कामदा एकादशी दिवशी लाल कलरचं फूल भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक मोर पंख जरी तुम्ही त्यांच्या पायावरती अर्पण केलं तर या दिवशी तुम्हाला खूप सारं पुण्य आणि फलप्राप्ती हे नक्की होणार आहे. कामदा एकादशी दिवशी गाईला तुम्हाला चण्याची डाळ आणि गूळ चारायचा आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील सारे पाप, दुःख, दरिद्रता यांचं नाश होत असतं आणि तुमचं जीवन हे सुखी होत असतं. कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात गेला तर त्यांना तुमची जर यथाशक्ती असेल तर तुम्ही लाल कलरचे वस्त्र भगवान विष्णूंना अर्पण करा. असं केल्याने सुद्धा भगवान विष्णू हे अतिप्रसन्न होत असतात आणि तुम्हाला हरच्याही मनच्याही तुमची इच्छा तुमची पूर्ण होत असते. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कामदा एकादशी दिवशी अर्पण करायच्या आहेत भगवान विष्णूंसाठी. त्याचप्रकारे माता लक्ष्मीला देखील तुम्हाला
काही गोष्टी अर्पण केल्यानंतर माता लक्ष्मीची देखील कृपा या दिवशी होत असते. माता लक्ष्मीला या दिवशी तिच्या चरणांवरती धने जर तुम्ही अर्पण केले, चिमूटभर धने तिच्या चरणांवरती टाकले, तर तुमच्यावरती माता लक्ष्मी ही या दिवशी प्रसन्न होत असते. त्यामुळे मित्रांनो, कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करून तुम्हाला अशा प्रकारे दानधर्म किंवा या गोष्टी तुम्ही कोणतीही गोष्ट अर्पण केली तरी त्याचं फळ तुम्हाला हे निश्चित मिळणार आहे. तर अशी होती आजची ही माहिती कामदा एकादशीची. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.